हॅलो, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं पुन्हा एका माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. आज सकाळी लवकर उठली, लवकर म्हणजे 7:30 वाजता उठली. अंघोळ वगैरे गेली, मस्त केस धुतले. आज आज जायचं आहे स्वामीच्या मठामध्ये म्हणून केस वगैरे धुतले. आणि आज स्वामी झोपला, उठला नाही. आता बघा, पप्पा पण त्याच्या आत्ता उठले, त्यांनी फ्रेश होत आहेत. आज मीच लवकर उठले. रोज मिस्टर उठतात लवकर, त्यांना सुट्टी आहे, त्यामुळे ते लेट उठल्याने मी आज लवकर उठले. आता आवरते, तर स्वामीची पूजा करायची आहे. आणि आज मी घातली साडी, असंच घातली, म्हटलं आवडतं ही साडी. तुम्हाला मग बोलले मी काल नवीन साडी घेतली, तर मिस्टर काय बोलले, तो साड्या नवीन घेत जा आणि घालत जाऊ नको म्हटलं मी आतलाच घातली. आणि ही साडी मला खूप आवडते, त्याचा कलर पण खूप छान आहे, ही आवडते. ही आहे साडी, आणि ही मी ऑनलाईन मागवले मेशोवरून. ती 350ला काहीतरी आहे. स्वामीचा बड्डे होता ना तेव्हा मागवलेली. 900ला फुलं आहेत. कुठे गेली गायब? असे फुलं मध्ये मध्ये आहेत. कशी वाटते साडीमध्ये? मी कशी वाटते नक्कीच कमेंट करून सांगा. त्यानंतर मी घेतली पूजा करण्यासाठी. आणि सकाळी पूजा करायला खूप छान वाटतं आणि मन पण प्रसन्न होतं सकाळी पूजा केल्यानंतर. काही वेळेला काय होतं माझं की सकाळी मिस्टरांचं ऑफिस लवकर असतो, किंवा मग त्यांना टिफिन द्या, मग बाकीची कामं झाल्यानंतर पूजा लेट होते. पण सुट्टी असल्यामुळे पूजा लवकर केली, त्यामुळे खूप छान वाटतं. आणि स्वामी पण नाही आज डिस्टर्ब करायला, कारण पूजा करताना स्वामी मला वरती घे, मला अगरबत्ती दे, मला घंटी दे असं करतो, त्यामुळे खूप डिस्टर्ब होतो माइंड. पण आज शांत आहे, दोघं पण झोपले, त्यामुळे खूप शांत आहे, त्यामुळे पूजा पण माझी छान होते. मंदिराच्या बाजूला ना स्वामी महाराजांचा असा मोठा फोटो आहे. मंदिरामध्ये स्वामी महाराजांचा फोटो बसत नाही आहे, त्यामुळे हा साईडलाच आहे. आणि हा फोटो मला तिथेच ठेवायचा, कारण खूप छान वाटतं. असं वाटतं की स्वामी महाराज समोर आपल्याला बसलेले आहेत असं वाटतं, त्यामुळे मी तिथेच ठेवला आहे. तो मंदिरमध्ये ठेवला नाही आहे, आणि मंदिरमध्ये बसत पण नाही आहे. आणि छान अशी स्वामी महाराजांची पूजा करून घेतली मी. मला ना आजपासून करायची होती तारक मंत्राची सेवा. तारक मंत्राचं तीर्थ बनवायचं होतं मला, त्यासाठी म्हणजे ही सेवा चालू होती. म्हटलं स्वामी पण आज झोपला आहे, करून घेऊया सेवा लवकर. आज मी सकाळी सेवा करून घेते. काही वेळा काय होतं की स्वामी लवकर उठतो, कधी दुपारी झोपतो, असं होतं. त्यामुळे माझे टायमिंग सेवेचा फारसा शक्यतो फिक्स नाही आहे. कधी मी सकाळी सेवा करते किंवा दुपारी सेवा करते, पण जेव्हा मला भेटेल तेव्हा मी सेवा करते. तारक मंत्राची सेवा नाही, खरंच खूप प्रभावी सेवा आहे, आणि खरंच त्याचा 100% रिझल्ट येतो. आणि म्हणजे तुमच्या आरोग्यविषयी तक्रारी असतील, किंवा तुमच्या कोणी इच्छा असेल ज्या पूर्ण होत नाहीत, किंवा असे बाकी काही प्रॉब्लेम असेल, तर तुम्ही स्वामी महाराजांना सांगून जरी तारक तीर्थ बनवलं ना, तर तुमच्या इच्छा पूर्ण होतात. कारण की हा मला अनुभव खूप वेळा आलेला आहे, आणि मी खूप वेळा ट्राय पण केले तारक मंत्राचे, म्हणून तुम्हाला सांगते. तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा, खरंच तुम्हाला पण याचा अनुभव छान आहे. आयुष्यात स्वामी आले आणि आयुष्यात स्वामीमय झालं. खरंच खूप चेंजेस झाले आयुष्यात स्वामी महाराज आल्यानंतर. त्यानंतर मी तारक मंत्राची सेवा पूर्ण केली, आणि जे तीर्थ होतं ना ते प्यायला घेतलं. कारण ते तीर्थ वेस्ट करायचं नसतं, ते पिण्यासाठीच असतं. ज्याच्यासाठी तुम्ही बनवलात ना त्यांना ते तीर्थ प्यायला द्यायचं असतं. जर स्पेशली हे मी कोणासाठी बनवलं नव्हतं, मी असंच बनवते रोजची सेवा असल्यामुळे. हे मी पण पिले, आणि मिस्टरांना आणि समजला पण ठेवले पिण्यासाठी. चाय बनवण्यासाठी मी किचनमध्ये आले, बघते तर काही दूध रात्री गरम करायचं विसरली. मिस्टरने आणलं, डायरेक्ट फ्रीजमध्ये ठेवलं, माझं पण लक्ष नव्हतं. त्यामुळे मी आता हे गरम करायला घेतले दूध, आणि त्या दोघांसाठी पण चाय बनवून ठेवते. मी चहा पित नाही शक्यतो, कधीतरी पिला तर मी काळी चहा असते ती पिते, दूध टाकत नाही. मी संध्याकाळी जर रात्रीचं कधी वाटलं तर दूध पिते, दूध पण पित नाही. समर्थ आहे गावी, पण त्याला मी खरंच खूप मिस करते. जेव्हा तो घरी असतो ना, ते असं वाटत होतं की किती समर्थ मस्ती करतोय, हा कुठेतरी खेळायला गेला तर बरं वाटेल, किंवा गावी गेला असं बरं वाटत असं होतं ना. आता तो गावी गेला तर खरंच खूप त्याला मिस करते. घर एकदम ना शांतच झालं आहे, आणि आम्ही दोघं ना, आमचे मिस्टर आणि मी आणि स्वामी असं तिघंच आहोत. त्यामुळे आता स्वामीसोबत पण म्हणजे एक सिंगल पॅरेंट्स असतात, जसं की स्वामी एकटा आहे आणि मी दोघं सांभाळते असं वाटायला लागलं आहे. आम्हाला 2 मुलं आहेत. स्वामी समत आहे 5 वर्षाचा, तो गेला गावी. आणि स्वामी आता छोटा आहे, तो आमच्यासोबतच राहतो आहे. म्हणजे समजलं सुट्टी पडली स्कूलची म्हणून तो गावी गेला, आणि आता येईल त्याची 6 एप्रिलपासून स्कूल चालू होणार आहे, त्यामुळे तो आता येईल सॅटर्डे संडेला. बघू. आणि आता खरंच लवकर चांगलं आहे, आणि आल्यानंतर मग मस्तीच सुरू आमची. कारण 5 मिनिटसुद्धा आपण टाईम भेटत नाही. मग दोघं छान खेळतात, आणि दोघांची मारामारी असते, दोघांची भांडणं पण असतात तेवढेच. मुंबईमध्ये ना आता सध्या खूपच गरमी वाढली, खूप म्हणजे खूपच. सकाळी उठलं तरी ना एवढं जाम गरम होतं, असं वाटत नाही थंड हवा पण कुठून येत नाही, काहीच नाही, खूप गरम होते. आणि तो लाईननंतर स्वामीचा आहे. स्वामी पण आता उठलाय, मस्त छान असं रेडी झालाय, मस्त शर्ट घातले, जीन्स घातले, नवीन शर्ट घातले, है ना. पण फोटो काढून घेत नाही अजिबात आम्ही. आणि आता मी जाणार बाहेर, गरमी तर खूप आहे. आता वाजले 11. ही भांडे आहेत ना सगळे मला द्यायचे आहेत, कारण स्वामीने ना खेळून सगळ्यावर चेप काढले, असं करून टाकलं सगळे भांडी. ते आता मला रिप्लेस करायचे आहेत. मी दुकानात देणार ती भांडी, कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं असेल मी. आणि हे पण आहे, चांगलेच भांडे आहेत, यूज नाही केलं, पण याचे साईड आहे ना तुटले, ते द्यायचे सगळे देणार आहे. आणि आता मी साडी चेंज करणार आहे. असं रिझन असतं की गरमी खूप आहे, आणि गाडीवर बसून मला जाता येणार नोडाला. हां मॅगी जाता येणार नाही आहे, नंतर साडी चेंज करते आणि ड्रेस घालते आणि जाते. आणि आम्ही तर चाललं बाहेर. असं अजून एक कसं कुठं यायचं भांडं खेळायला घेतले. भांडी चांगली आहे, स्वामीनी खेळू खराब सगळे.
पण भांडी येतं ही वाली ते पण पिऊ बाबो चलो लेट्स गो हां लेट्स गो घ्यायचं ओके शूज घाल ना तू बाहेर जायचं म्हटलं की मुलांना खूप आवडतं स्वामी बघा लगेच बॅग घेऊन तयार आहे जेव्हा मी ड्रेस घातला ना रडा लागला जास्तच किंवा मग चालले सोडून घरी गरमी खूप आहे चष्मा घालते कारण डोळ्यात काय पण जाईल हे आहे डायरेक्ट रेडीमेडच घेतलं मीच का माझं टेन्शन नाही मी आता निघालो आहोत उन्हाचंच आता वाजले 12 लवकर जायचं म्हणून वाजले 12 आहोत ट्रॉफिकमध्ये आणि झाडाला थांबले स्वामीची कॅब घ्यायला मी विसरले हे आहे हनुमानाचं मंदिर आणि आम्ही दोघं पाठीच आहोत पण स्वामी लगेच गेला पुढे कारण स्वामीला तर बाप्पाचा वेळ खूपच आहे आणि जाऊन नमस्कार केला आणि पप्पा पाठीमी थांबलेत म्हणून तो परत पाठीमागे आला तरी त्याच्या पप्पांना त्याला समोर परत घेऊन गेले आणि नमस्कार करायला लावला आणि स्वामींना खरंच खूपच वेळ आहे बाप्पा करायचं जय जय करायचं स्वतः म्हणत होता की आपण जाऊया स्वामींच्या मठामध्ये जाऊया बाप्पा करायला जाऊया जय जय करायला जाऊया हे सगळं चालू असतं आणि आज मंदिरमध्ये पण खूप गर्दी होती आणि त्यानंतर ह्यांनी प्रदक्षिणा घालायला सुरुवात केली आणि स्वामी पण बाप्पाच्या पाठीमागून फिरत होता म्हणजे त्याला माहीत नाही की प्रदक्षिणा म्हणजे काय असतं काय पण तो पप्पा पाठीमागे गेला तो पण त्याच्या पाठीमागे फिरत होतो आणि त्याने काय बाजू शेजारच्याने हा नमस्कार केला तसा पाहून स्वामीने पण नमस्कार केला स्वामीला आमचं सगळं येतं आणि खूप हुशार आहे स्वामी आणि इथं ना स्वामींचं ध्यान मंदिर आहे एक छोटा स्वामींचा मोठा फोटो आहे हा स्वामींचा मठ नाही आहे पण ध्यान मंदिर आहे जे हनुमानचं मंदिर आहे ना त्याच्या बाजूलाच खालती हे असं ध्यान मंदिर आहे ते स्वामीचा फोटो आहे त्यांच्या पादुका आहेत छान असं मी सगळ्यांना नमस्कार वगैरे तिथे केला तिथे पण स्वामीची मस्ती चालू झाली की म्हणायला लागले मी बाप्पा जय जय करूया आणि लगेच मग जय जय करायला घेतला त्याने पण आणि त्याला सांगावं लागत नाही की तो स्वामी नमस्कार कर किंवा काही नाही आपण जे करतो तसं तो पाहून सेम करतो आणि आपण जरी नाही केलं तरी स्वतः नमस्कार करतो असतो आणि त्यानंतर मी पण स्वामी महाराजांना मुजरा केला आणि स्वामींच्या मंदिरामध्ये आल्यानंतर खूप छान वाटतं खूप पॉझिटिव्ह एनर्जी येते आणि खरंच आम्ही सॅटर्डे संडे सुट्टी असेल ना केव्हाही सुट्टी असेल मिस्टरांना तर मंदिरमध्ये येऊन जातोच मी आता छान वाटतं आणि मी आता चाललो स्वामींच्या मठामध्ये ना मला ऊन खूप आहे खूप आणि आज गर्दी पण थोडीफार कमी आहे वाटते असं माझ्या तर चप्पल कमी आहेत आणि हा आहे माझ्या स्वामींचा दरबार हा आहे स्वामींचा मठ जे मगाशी होतं ते मंदिर होतं आणि हा आता हे मठामध्ये आले इथे एका मठामध्ये ना खूप सारे देवदेवतांचे फोटो आहेत आणि इथं एका मठामध्ये आल्यानंतर खूप सारे देवांचं दर्शन पण होतं त्यामुळे खूप छान वाटतं इथं औदुंबरचं झाड इथं आहे आणि तिथं पण खूप छान वाटतं स्वामी आमचा गप शांत बसला नाही तिथं गेल्यानंतर सगळे नामस्मरण करत होते आणि आज काय आज काय गुरुवार नव्हता त्यामुळे आज काय जास्त गर्दी नव्हती आणि स्वामींना पाहून खरंच खूप छान वाटत होतं आणि जेव्हा जाईल ना मठामध्ये तेव्हा स्वामींचे ना वेगळेच रूप असतात तिथं त्यामुळे खूप छान वाटतं कारण एकच फिक्स मूर्ती किंवा एक फिक्स फोटो नसतो रोज काही नाही काही चेंजेस म्हणजे स्वामींचे अवतार असतात वेगवेगळ्या रूपामध्ये आणि खरंच तेव्हा बघितल्यानंतर खूप छान वाटतं स्वामी महाराज मी पण नमस्कार केला स्वामीने पण नमस्कार केला स्वामीने इथे परत प्रदक्षिणा घातल्या त्या ह्याच्या पप्पाने मी घातल्या नाही पण ज्या होते ना सेवेकरी जे स्वामी भक्त होते ते जसं करत होते ना तसं स्वामी त्यांना फॉलो करत होता आणि सगळ्यांचं लक्ष जास्तीत स्वामीकडे होतं कारण सगळे म्हणत होते बघा स्वामी कसा करतोय छोटा बाळ आहे तरी करतो स्वामीला सगळं उचलून घेत होते पण स्वामी कोणाकडे गेला नाही आणि तो शक्यतो कोणाकडे जातच नाही चला आता मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय